3 षटकांत समाप्ती धावसंख्या 45 आणि मागील सामन्यातील सामनावीर भविष्य जाधव आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक करण्यासाठी सज्ज होताना. हो यावेळी मात्र एक वेगवान चेंडू मात्र दिशांत चेंडू देखील पाहायला मिळते कारण डाऊन द लेग स्टंप हा चेंडू हाताळला जातोय आणि पंचांचा इशारा तो वाईट हा चेंडू मध्ये भविष्य जाधव याला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्येमध्ये देखील एक्स्ट्राची भर पडते. धावसंख्या 46 आणि या डावमधील आमच्या एक्सपर्ट्सवर सौरभ पाटील सांगतात की पहिली एक्स्ट्रा धाव. हो यावेळी मध्ये क्लीन बॉल स्विंगिंग यार्कर यू मिस आय डेफिनेटली हिट. आकाश विरुद्ध झकात चेंडू भविष्य जाधवच्या भविष्य उज्ज्वल आहे. पहिल्याच सामन्यामध्ये त्याचा उल्लेख मी केला होता. आकाश पाटील हा बाद झालेला आहे. आपण बघू या तिसरा फलंदाज अंजूर संघाचा तंबूच्या आश्रयात परतलेला आहे आणि आता मध्ये नवीन फलंदाज रोहित पाटील खेळीपटू सज्ज होताना आपण पाहतोय. रोहित पाटील याचा टेनिस क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे. मानकुली मैदानावर हा खेळाडू या फलंदाजासाठी उतरला होता. 27 धावा त्यांनी केले होते आणि 27 धावांसाठी त्यांनी 27,000चं पारितोषिक देखील पटकावलं होतं. हा विक्रम त्याच्या नावे आहे. हिटमॅन ऑफ अंजूर आपण रोहित पाटील दरम्यान आगमन होते आमच्या मान्यवरांचं ज्याच्यामध्ये राजेश म्हात्रे साहेब आणि किशोर पाटील साहेब आहेत आणि या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण आमचे व्यापड्या आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय युवा नेता हर्षददादा म्हात्रे चषक 2026 दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र जोरदार अपील आणि येस पंचाजवळ आकाशाकडे आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र अंजूर या संघाचा बाद झालेत अंजूर संघाचे आहे आणि आता मध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये पार्थ नाईक दाखल होताना आपण पाहतोय. पार्थ यांनी मागील सामन्यामध्ये आलेले षटकाराने आपल्या डावाची सुरुवात केली होती आणि तोच फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आणखीन एक विकेट घेतला तर जनार्दन पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. हो याला मात्र समोर खेळलेला आहे. शतक दुरून चेंडूमध्ये पोहोचतोय. हो आणि या विकेट हॅट्रिक देखील पूर्ण करताना या स्पर्धेमधले पहिली विकेट हॅट्रिक भविष्य जाधव याच्या नावे आणि माजी पोलीस पाटील जनार्दन पाटील साहेब जे या मैदानाचे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देखील भविष्य जाधव या गोलंदाजाने पटकावलेले आहे. तर जांतराचा खारबाव संघ देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण केलेलं आहे भविष्य जाधव याने ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे. अगदी पहिल्याच सामन्यापासून आम्ही तो उल्लेख करत आहोत आणि भविष्य जाधवच्या या विकेट हॅट्रिकसाठी या मैदानाची करता धरता माजी पोलीस पाटील वंडरबाब भिवणे जयेश पाटील यांची पिताश्री जनार्दन पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा झालेले आहे. यावेळी कार्पेटचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल्सपेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचली ती 47 वर 47. भविष्य जाधव जो मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या सामन्यामध्ये देखील या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्या विकेट हॅट्रिकसाठी जनार्दन पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी पटकावलेलं आहे.
हो याला मात्र या चेंडूला उडवलेला आहे. उंच लांब नाही, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद होताना या षटकामध्ये भव्य जाधव चौथी सफलता अर्जित करताना. एक नवीन हत्यार आपण पाहतोय या बिना संघाकडून उतरवले गेले आणि या त्यानेच कामगिरी देखील चोख बजावलेली आहे. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळालेली आहे. या षटकामधील हा शेवटचा चेंडू. रिदम मध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रमेश तरे फॅम टीम जाणताचा खारबा विपक्ष साविंद्र स्पोर्ट्स साविंद्र या दोन संघामध्ये. हो हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षण दुरून चेंडूमध्ये पोहोचतोय आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना. फायफर पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. या स्पर्धेमधील 5वं विकेट प्राप्त केलेलं आहे भविष्य जाधव याने. तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या डावाचा खेळ देखील संपलेला. अंजूर संघाची धावसंख्या 47-48 धावांचं लक्ष असणार आहे भिनार संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉससाठी विनंती करेन राजेश म्हात्रे साहेब